फक्त भीमर साठी असेल आणि तो रिव्ह्यू गमावल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट रिव्ह्यू उपलब्ध नसेल. ओके, पंचांचा निर्णय आलाय. मॅच ऑन. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू आखू टप्पाचा, त्याला अगदी टपली करत असताना चेंडू चालला पॉइंट मधून सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं भव्य स्वागत. पहिल्या चेंडूवरती आलाय हा चौकार. आणखीन एक चांगला फटका आपण पाहतो. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक हे P1चं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. थोडीशी जबाबदारी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ते जबाबदारीपूर्वक षटक घेऊन आलेत गोलंदाज पुंडलिक. त्यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मात्र एक सिंगल. ऑन साइडला हा देखील जोरकास फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल नाही. इथं आपण पाहताय कमबॅक केलं गोलंदाज पुंडलिक यांना. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती दिलीप, नॉन स्ट्रायकिंग वरती निलेश. आणखीन एक चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा दूर ठेवला फलंदाजांपासून. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित पहिला चेंडू होता, नवीन चेंडू देखील होता. ग्रिप करणं थोडंसं कठीण होतं. हातामधून चेंडू निसटला देखील असावा. त्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पुंडलिक यांची आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावले होते परंतु पुनश्च एकदा इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा, अगदी नियंत्रण आता आपल्याला गोलंदाज यांचं पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडू व्हेरिएशन मध्ये आता डिलिव्हर केला जातोय. इथून जर पाहायला गेले तर आता चेंडू समाप्त झाले ते 5 धावा धावफलकावरती 5. मिस टायमिंग आहे, हवेमध्ये केलाय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलेत आणि त्यांनी पकडली आहे झेल. पहिला गडी इथून बाद होईल. बॅटिंग करणाऱ्या शिलारवाडी टीमचा फलंदाज निलेश. पहिलं षटक इथून समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये बरंच काही आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये चौकार आला, पहिल्या षटकामध्ये डॉट बॉल आले, पहिल्या षटकामध्ये सिंगल देखील आली, परंतु पहिल्या षटकामध्ये विकेट देखील आली आहे. एका षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 5. विकेट आली 1. बॅटिंग करते शिलारवाडी टीम. टॉस त्याने गमावला, बॅटिंग त्यांच्या वाट्याला आले आणि ती बॅटिंग स्वीकारत असताना 5 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. हा खूप टापाचा चेंडू त्याच्यावरती स्लॅश केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू थँक्यू. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जी आपली पवेलन आहे, जे बसण्यासाठी त्या ठिकाणी पवेलन आपण बनवली आहे, त्याच्यामध्ये ज्या बाईक आहेत, कृपया आपण बाईक त्या ठिकाणी बाजूला करा. आपण बसण्यासाठी त्या ठिकाणी पवेलन उभा केला. मला असं वाटतं सावले टीमचा स्क्वॉड त्या ठिकाणी आहे. तिथं बाईक आहेत, त्या बाईक आपण बाहेर काढा जेणेकरून तिथे आपल्याला आपले खेळाडू त्या ठिकाणी उभे राहतील. आपण खेळाडूंसाठी या ठिकाणी स्टँड उभारले, थोडस सहकार्य करा. दरम्यान आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज इथून बाद झाला दिलीप, ज्याने खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता. त्याने इरादे स्पष्ट केले होते पहिल्या चेंडू पासून, परंतु तो जास्त काल विकेट वरती टिकू शकला नाहीये. तो देखील बाद झाला. अजयला मिळाली खऱ्या अर्थानं इथे विकेट. पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात देखील चौकार आला होता, परंतु त्याने विकेट देखील मिळवली. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल दिनेश, जर्सी नंबर 1001. चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. आता थोडस प्रेशर टाकण्याचं काम गोलंदाजी मधून आपल्याला पाहायला मिळतंय. अजय डावकरे आताचा गोलंदाज आहे. पंचांच्या अगदी डाव्या बाजूना चांगली गोलंदाजी साकारत असताना, कारण की लेफ्ट हँड गोलंदाजांकडे एक नॅचरल स्पिन आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्याच्या विरोधामध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकाराला षटकारानं धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 15. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अजयचं त्याच्या विरोधामध्ये एक चौकार एक षटकार आला, त्यानं विकेट देखील मिळवले. पुनश्च एकदा अक्रॉस द लाईनचा फटका खेळायचा होता, पुढे निघून आले होते, परंतु अगदी बॅटन बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. पायावरती चेंडू आदळला, पंच सांगतात नॉट आउट, पुढे सरकला होता. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी रेफर केलं जात आहे. रनआउट साठी खऱ्या अर्थानं रेफर केलं जातं. ग्रामीण टेनिस .in माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज केली जाते. या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून केलं जात आहे. टिंकू लोबी आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. नॉट आउट, फलंदाज या ठिकाणी सेफ आहे. आमचे तिसरे पंच आपण पाहताय मिलिंद सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट दाखवलं जात आहे. फार चांगली स्पर्धा आपल्याला या जय गावदे क्रिकेट संघ धोत्रे यांच्या विद्यमानातून पाहायला मिळतीये. यावेळी आणखीन एक चांगला चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला टर्न केले. चेंडूला अगदी मिड विकेट मधनं वेगानं आले होते, तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतील. 2 धावा आल्या, 2 धावेने धावफलक आपण पाहायला गेलं तर जाऊन पोहोचलाय. ते 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती आपण पाहताय 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 5. या षटकामध्ये तब्बल जर विचार करायला गेलो तर 12 धावा आल्या. एक विकेट जरूर आले, परंतु धावा देखील आल्या. 12 धावा धावफलकावरती आल्या. दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17. फार चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. चला दोन्ही पवेलियन खाली करा. ज्या बाईक पवेलियन मध्ये त्यांनी बाहेर काढा. आखूड टापाचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. साहिल आलाय गोलंदाजीसाठी, त्यानं पहिला चेंडू निर्धाव फेकला. आपण पाहताय कर्जत भाजप नमो चषक 2025. जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रे, भारतीय जनता पार्टी पात्रज जिल्हा परिषद वाड यांच्या विद्यमानानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय. फार चांगलं आयोजन, तेवढी नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र अवांतर चेंडू फेकलाय.
राजेश भोईर सर आम्हाला सांगतायत हा व्हाईट बॉल आहे, अव्वंतर 10 विद्या आहे धावफलकावरती। या संपूर्ण स्पर्धेला ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय राजेंद्रजी भोईर सर, त्यानंतर संदीप सर। हा फटका चांगला आहे परंतु एलिव्हेशन नाहीये, इथे मात्र चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून। चेंडू एक टप्प्या अखेर जाईल सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग ऑफ सीमारेषा पार, आलाय चौकार। इथे संधी उपलब्ध केली होती गोलंदाजांना, हा सोपा झेल होता, लॉंग ऑफ मध्ये पकडणं फार गरजेचं होतं। झेल कॅरी केला ना तर खऱ्या अर्थानं एखादा फलंदाज देखील बाद होतो, गोलंदाज देखील आपण पाहतोय तिथून खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी साकारत असतो, परंतु इथे झेल ड्रॉप झाली आहे, फलंदाजाला जीवदान तर मिळालं। आणि आणखीन एक पाठीमागे मात्र हा फटका चालला होता, फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। शॉर्ट फाईन लेग मध्ये एकच जाबीतून कंप्लीट होताना पाहायला मिळते। लीडिंग एज घेतली होती, पाठीमागे वेगानं चेंडू निघाला होता परंतु फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण एकच जाबीतून पाहायला मिळेल। धावा धावफलकावरती 23। आणखीन एक खराब चेंडू डिलिव्हर्ड केला, अव्वंतर चेंडू आला, व्हाईट बॉल आला, अव्वंतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल। धावा धावफलकावरती 24 आपल्याला पाहायला मिळतील। चांगली मॅच, पहिली मॅच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते। सावले आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिलारवाडी हे दोन्ही टीम। हा देखील चांगला चेंडू आहे, अबे फ्रॉम द बॉडी, हा डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी साहिलची देखील आपल्याला पाहायला मिळते। दोन वाईट तानं फेकलेत, एक चौकार त्याच्या विरोधामध्ये आला, एक सिंगल देखील आली आहे। एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळते 24। आखूड टापाचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करायचा होता, क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक, एक टप्प्या अखेर फलंदाज आउट, हिट विकेट। चौकार जरूर आला होता परंतु अगदी पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बाट स्टंप वरती आदळली आणि फलंदाज इथून बाद झाला, हिट विकेट, फलंदाज बाद। तिसरी ओव्हर आपण पाहताय प्रोग्रेस मध्ये असताना एक चेंडूचा खेळ बाकी आहे साहिलच्या या षटकामधील। त्यांना आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारली, ह्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं चौकार आला होता फलंदाज दिनेशच्या बाट मधून, परंतु अगदी स्टंप वरती बाट आदळली, हिट विकेट, फलंदाज बाद, कोणतीही धाव मिळणार नाही। नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, आकाश एनाट नंबर 5 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आकाश, आपण त्याला पाहू शकता। मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये, ऑन साइडला मारायचा होता, पडल्यानंतर अगदी खाली राहिला, बॅटला ब्रश करत चेंडू पाठीमागे निघालाय, शॉर्ट फ्लाइंग लेग मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धावेतून कंप्लीट झाली। धावा धावफलकावरती 25 पाहायला मिळतात। 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, धावा धावफलकावरती 25। शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती असणार आहे, मॅच 4 षटकांची असणार आहे, कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे। चला स्पीड अप करा, आपल्याकडे वेळ आजच्या दिवसापुरती कमी आहे, आपल्याला कमी वेळामध्ये आज सामने कव्हर करायचे, त्यासाठी आपलं सहकार्य असणं फार गरजेचं आहे। या स्पर्धेसाठी पाहतो आपण ऑफिशियलची भूमिका राजेंद्रजी भोईर सर, त्यानंतर आमचे संदीप सर यांच्या माध्यमातून आपण ऑफिशियलची भूमिका पाहायला मिळते। त्यानंतर आमचे तिसरे पंच मिलिंद सर आपल्याला पाहायला मिळतील, त्यानंतर आमचे साथी स्कोरर अनिलजी रसाल सर आपल्याला स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते। फटका चांगला आहे, कव्हर मधून चेंडूला काढण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाला, तोपर्यंत आपण पाहताय 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत। त्यानंतर आमचे डीजे राजू पारदी यांच्या माध्यमातून आपण पाहताय डीजे ऑपरेटर आमचे ते पाहायला मिळतात। या स्पर्धेसाठी बरेचशी मेहनत सर्वांची आपल्याला पाहायला मिळते, त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया। दरम्यान फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, पकडली आहे झेल, ओमला मिळाली आहे विकेट,
फलंदाज बाद होईल आकाश. एकंदरीत गोलंदाजांचा जर विचार करायला गेलो ना तर फार चांगली गोलंदाजी आपल्याला सावले टीम कडनं पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजानं चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजी करत असताना. अगदी आपण पाहायला गेलो तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या, तिथे एक विकेट मिळवली होती गोलंदाज पुंडलिक या गोलंदाजानं. त्यानंतर अजय आला होता, त्याने 12 धावा जरूर त्याच्या विरोधामध्ये आल्या, परंतु त्यांनी देखील एक विकेट मिळवली. त्यानंतर साहिल आला तिसऱ्या षटकामध्ये, त्यानं धावा खर्च केल्या. एकंदरीत त्याच्या षटकामध्ये 9 त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. आणि आता चौथं षटक आपण पाहताय ओमचं, त्यानं 2 धावा खर्च केलेत आणि एक विकेट त्यानं मिळवले 2 चेंडूंमध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली सावली टीम कडनं. व्हाईट बॉल, अव्वंतरची धाव आली आहे. बघा जसे गोलंदाजाचं कौतुक केलं, आता गोलंदाजानं खराब कामगिरी केली. व्हाईट बॉल इथून फेकलाय, अव्वंतरची धाव धावफलकावरती येईल. धावा धावफलकावरती आपण पाहताय 28 धावा धावफलकावरती. आडबा बाट मधून फटका खेळला हवेमध्ये, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक साहिल आलाय, झेल ड्रॉप झाली आहे. झेल कॅरी करणं फार गरजेचं होतं. सावले टीम कडनं हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकापासून अगदी आपण पाहायला गेलं ना तर झेल मात्र ड्रॉप झाले. फायदा जरूर उचलता आला नाहीये शिलार टीमला, परंतु झेल इथून ड्रॉप झालेत, रन्स आलेत. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 30. 4 षटकांची मॅच आहे, 35 ते 40 धावा येणं गरजेचं आहे. त्याच प्रयत्नामध्ये शिलार टीम पाहायला मिळते. त्यानंतर हा फटका आलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय. संदीप सर सांगतायत का हा बिग षटकार, मच निडेड षटकार. धावा धावफलकावरती 36 इथून आपल्याला पाहायला मिळतील. गरज होती या षटकाराची, कारण की धाव संख्या जर पाहायला गेलो ना तर कुठेतरी संत गतीने पुढे नेत होती, त्यांना मात्र अगदी वेगानं पुढे नेण्याचं काम. हा फटका देखील चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झाला. 38 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये साकारताना आपल्याला प्रमोद, रोशन आणि त्याच्या साथीनं रोहन आपल्याला पाहायला मिळतं. लोअर फुलटॉस होता, मिस टायमिंग. अगदी आपण पाहतो कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्र इथून समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या अंती धावा धावफलकावरती आपण इथून पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळतात 38 टार्गेट असेल सावले टीमच्या अगेन्स्ट 39 या धावसंख्येचं. येणारे 24 चेंडू 39 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे ते सावली टीमच्या अगेन्स्ट. चला लगेच बाहेर या सावली टीम. चला नेक्स्ट मॅच कामतपाडा आणि हेदेवली दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं लगेच. कामतपाडा आणि हेदेवली दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या लगेच. विलंब करू नका. दोन्ही टीमचे कॅप्टन मी आपल्याला विनंती करेन की आपण टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच आपली असणार आहे कामतपाडा आणि हेदेवली. हेदेवली टीम अनिल बुवा टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल सावले टीमच्या अगेन्स्ट. येणारे 24 चेंडू 39 धावसंख्येचं. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल त्या अगोदर आपण जाऊया आमच्या डीजे मास्टर कडे, त्यांना देऊया एक संधी.
टाकली मैदानाच्या आतमध्ये दाखल सावली टीमची पहिला गोलंदाज आपण पाहताय पहिलाच फुलटॉस ऑन साइडला खेचून मारलाय चेंडू चाललाय सीमा रेषेच्या अगदी पलीकडे पंचांचा अजून निर्णय येणं बाकी आहे इथे लिहू या आमचे मिलिंद सर आपण चेक करूया हा चौकार एकी षटकार आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आता चेक केलं जाईल अप्रतिम कॅमेरा वर्क आमचे दोन्ही कॅमेरामनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय चेंडू अगदी आपण पाहताय ज्यावेळी विकेट वरती पडला त्यानंतर अगदी बॅट्समनने चेंडूला खेळलं अगदी ज्या ठिकाणी चेंडू डिलिव्हर्ड झाला हे सर्व काही कॅमेरामध्ये कैद केलं आता थोडाच वेळामध्ये आमच्यापर्यंत निर्णय येईल प्रत्येक अँगलनं या ठिकाणी चेक केलं जात आहे आमचे मिलिंद सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला टेक्निकल रूम मध्ये पाहायला मिळतील त्यांच्या माध्यमातून आता थोडाच वेळामध्ये निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल पहिलाच चेंडू अगदी आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला फुलटॉस पाहायला मिळाल त्याच्यावरती ऑफ फुलटॉसचा फटका आपल्याला पाहायला मिळतो दरम्यान डिसिजन अगदी क्रिटिकल आहे थोडस चेक केलं जातं विविध अँगल थोडाच वेळामध्ये निर्णय तुमच्यापर्यंत जरूर येईल स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय फलंदाज श्री त्यांना फटका सजवला 39 चा पाठलाग करायचा आहे इरादे तर स्पष्ट केलेत पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं आक्रमक फटका पाहायला मिळतोय अशी सुरुवात आपण पाहतोय शिलारवाडी टीमची देखील झाली होती त्यांच्या बॅट मधून देखील आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि तशीच सुरुवात त्याचीच पुनरावृत्ती एक टप्प्याअखेर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार पहिला चेंडूवरती चौकार आला चौकाराने इरादे स्पष्ट झाले 39 चा पाठलाग करायला सुरुवात झाली सावली टीम कडनं पहिला गोलंदाज आपण पाहताय शिलारवाडी टीमचा सूरज P1 चं पहिलं षटक आहे थोडीशी जबाबदारी जरूर आहे 38 सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर इथून मात्र आणखीन एक यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळेल कमबॅक इथे लगेच पाहायला मिळालं गोलंदाज सूरजचं पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं मोठा फटका आला त्यानंतर मात्र कमबॅक इथून आपल्याला पाहायला मिळालं सूरज आणखीन एक चांगला चेंडू बाटला ब्रश झाला होता पाठीमागे निघाला यष्टीरक्षकांना चांगली कामगिरी केली आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय एक चौकार जरूर आला परंतु त्यानंतर अचूकता देखील त्याची आपल्याला पाहायला मिळते अचूक टप्प्यावरती नियंत्रण देखील आपल्याला पाहायला मिळते व्हेरिएशन मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना हा फटका चांगला आहे लॉंग ऑफ मध्ये झाली चुकी चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे चौकार खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सोपा खऱ्या अर्थानं हा चेंडू होता हातामध्ये सहजरित्या आला असता उडी मारण्याचा प्रयत्न का केला क्षेत्ररक्षकांना हा देखील सर्वांना प्रश्न पडून राहिला उडी मारण्याचा प्रयत्न केला चेंडूने उलकावणी दिली सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा आणखीन एक चांगला फटका परंतु तोच क्षेत्ररक्षक यावेळी चुकी होणार नाहीये झेल कॅरी झालीये विकेट आली आहे सावली टीमची फलंदाज बाद होईल श्री नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो वैभव तिसऱ्या क्रमांकावरती खऱ्या अर्थानं सावली टीमचे सर्व युवा टॅलेंट आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल सर्वांना खऱ्या अर्थानं खेळण्यासाठी हा सावली टीम कडनं आपल्याला हे प्रयत्न पाहायला मिळतात सर्वांना खेळण्यासाठी मुभा दिली जाते आता इथून एखाद्या प्लेअरचा चांगला परफॉर्मन्स झाला तर खऱ्या अर्थानं जी आपली मेन टीम आहे त्याच्यामध्ये जागा तिथून बनवेल परंतु आता तशी कामगिरी या मॅच मध्ये करावी लागणार आहे हा फटका देखील मिस टायमिंग आहे हवेमध्ये खेळला क्षेत्ररक्षक आहे पकडली आहे झेल आणखीन एक फलंदाज बाद
बॅक टू बॅक विकेट आली आहे. 8 या धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत. आता खऱ्या अर्थानं वैभवला मोठा फटका मारायची गरज होती का, हा देखील प्रश्न टीमला पडला असेल. कारण की पहिली विकेट आली होती अगदी 8 या धावसंख्येवरती आणि त्यानंतर जर पाहायला गेलं ना तर वैभवनं इथून चांगला खेळ करणं फार गरजेचं होतं. कारण की तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात त्यांना विकेट देखील टिकून ठेवायची असते आणि त्याचबरोबर इनिंग देखील डेव्हलप करायची असते. आणि त्याच परिस्थितीमध्ये पाहायला गेले तर फलंदाज इथून बाद झाला. तो वैभव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गणेश 4थ्या क्रमांकावरती आपण पाहताय. या टीमचे खऱ्या अर्थानं सर्व आहेत. या टीमचे पुरस्कर्ते या टीमला लीड करतायत ते गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सावले टीमचा ज्या वेळी नाव घेतलं जातं ना त्यावेळी गणेश मोडक यांचं नाव खऱ्या अर्थानं आवर्जून घेतलं जातं. ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बराच काळ क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून केली गेली. या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं चर्चेत राहणारे गणेश मोडक आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण एकच धावेतून कंप्लीट होती. चांगलं गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं होतं परंतु त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले. 1 धावेतून कंप्लीट झाली. 9 धावा धावफलकावरती पाठलाग करायचे तुम्हाला 39चा. 9 धावा धावफलकावरती आलात म्हणजे अजूनही इथून तुम्हाला 30 धावा बनवायच्या. लोअर फुल टॉस मिड ऑनला क्लिअर केलं. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव इथून पाहायला मिळतीये. चांगलं खऱ्या अर्थानं आता क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं सिंगल डबलला देखील तेवढंच प्राप्त थोडासा अगदी उचली घेताना आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण पाहायला गेलो तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला फटका लॉब केलाय समोरच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग. पुनश्च एकदा आपण पाहताय एक धाव. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय सावले टीमला. सावले ब संघ हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. या टीमला लीड करतायत गणेशजी मोडक. ऑन स्ट्राइक आपण त्याला पाहताय. बाटीला इथे स्पर्श झाला होता. फ्लाइंग स्लिपला झेल कॅरी करणं फार गरजेचं होतं. खऱ्या अर्थानं खडे खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज पाठीमागे निघाला होता परंतु झेल ड्रॉप झाली. जीवदान तर मिळालंय गणेश मोडक यांना. त्या जीवदानाचा कितपत फायदा उचलणार हे देखील पाहावं लागेल. दरम्यान चांगली गोलंदाजी शिलारवाडी टीम कडनं गोलंदाज रोशन याची पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी कमबॅक खऱ्या अर्थानं आपल्या टीमला त्यानं करून दिलाय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालंय. दुसरं दोन षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 12. पहिल्या षटकामध्ये जर विचार करायला गेलो तर धावा आल्या होत्या त्या 8 आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या 4. काय गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल स्पेल हाताळला गोलंदाज रोशनानं. टीमला गरज होती खऱ्या अर्थाने. 39 धावसंख्या जर पाहायला गेलं 4 षटकांमध्ये तर अगदी एक सोपं समीकरण आहे. त्याचा पाठलाग करत असताना जो संघर्ष करावा लागतो फलंदाजांना, ज्या प्रकारचा गोलंदाजीचा अटॅक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, चांगली गोलंदाजी. इकॉनॉमिकल स्पेल हाताळताना आपल्याला पाहायला मिळाला रोशन. 2 षटकांचा खेळ समाप्त. 6च्या सरासरीनं 12 धावा धावफलकावरती. आता उर्वरित 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये इथून बनवायचे आहेत. आणखीन एक चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू निर्धाव. प्रभाकर आलाय गोलंदाजीसाठी. त्यानं पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव कंप्लीट झाली. एकच धावेवरती खऱ्या अर्थानं थांबवलंय. एक धावेतून कंप्लीट होईल. 13 धावा धावफलकावरती. एक धाव फार महत्वपूर्ण या मॅच मध्ये. पहिली मॅच खऱ्या अर्थानं अगदी पाहायला गेलो तर थोडासा उशिराने आपण खऱ्या अर्थानं इथून या मॅचेसला सुरुवात झाली. कारण की मान्यवर थोडेसे उशिराने दाखल झाले. त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात. शबल होऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी यष्ट्या सोडून फार दूरवरती निघून आले. त्यानंतर चेंडू डिलिव्हर्ड झाला. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो प्रभाकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. अजूनही इथून पाहायला गेलो तर 38 या धावसंख्येची
25 या धावसंख्येची गरज होती. सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावा धावफलकावरती आपण पाहत आहेत 14, म्हणजे आता 24 धावा इथून अजूनही डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सर बाईज आहे का? बॅटकट आहे. ओके, बाटला स्पर्श झाला. एक धाव धावफलकावरती येईल. धावा धावफलकावरती 15. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवर येत तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तिसरी धाव देखील इथे सहजरित्या कंप्लीट झाले. अगदी नाकाच्या समोरून तिसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे. 3 धावा कंप्लीट झाल्यात. 1 शॉट. ओके, दरम्यान 1 शॉट म्हणजे 2च धावा येतील. 2 धावेने धावफलक आपण पाहताय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय 17 धावा धावफलकावरती. आता येणारे निर्णायक चेंडू इथून शिल्लक आहेत ते 6 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 21. 6 चेंडू आणि 21 या धावसंख्येची इथून गरज असेल ती सावले या टीमला. जरी आमच्याकडे धावा कमी होत्या परंतु त्या धावसंख्येचा आम्ही बचाव अगदी सहजरित्या करू शकतो हे दर्शवणारं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. ती शिलारवाडी या टीमची. सहा चेंडू 22 ची गरज. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. पहिला फुलटॉस व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. ऑन साइडला हा फटका केलाय. अगदी आपण पाहतोय लॉंग लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतात आणि दुसरी धाव घेताना फलंदाजीतून खऱ्या अर्थानं बाद झाला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. येणारे आता चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 21. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साहिल. गोलंदाजी चांगली केली होती साहिलनं. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे सावली टीमला तिथून मॅच जिंकण्यासाठी. येणारे 5 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. पुन्हा एकदा फुलटॉस ऑन साइडला गॅप मध्ये केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचले होते. झेल ड्रॉप झाला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 4 चेंडू आता 19 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 19 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सावले विपक्ष या ठिकाणी शिलारवाडी या 2 टीम दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. फार चांगली मॅच. हा देखील फटका हेलिकॉप्टर उडवायचा होता. मिनी हेलिकॉप्टर अलॉंग दी कार्पेट. 1च धाव इथून कंप्लीट झाली आहे. आता येणारे 3 चेंडू 18 धावसंख्येची गरज. म्हणजे तिन्ही मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. 3 षटकार जर आले तर मॅच इथून जिंकेल सावली टीम. दरम्यान हा डॉट बॉल. शिलारवाडी टीमची गोलंदाजी फार चांगली राहिली आहे. 39 धावसंख्येचा बचाव करत असताना दर्जेदार कामगिरी गोलंदाजी मधून आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या अगदी प्रतिस्पर्धी टीमला डॉमिनेट करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सॉफ्टांना हा फटका खेळून काढला. एका धावेनं धावफलक आपण पाहताय 22 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 22 धावा धावफलकावरती आहे. कामतपाडा आपला डिसिजन काय असेल? चला जशी मॅच संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं. दरम्यान मॅच इथे जिंकली आहे शिलारवाडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक सावली टीम. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
चला लगेच फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये शिलारवाडी टीम सॉरी कामत पडा चला लगेच मैदानाच्या आतमध्ये या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सन्माननीय गणेशजी मोडक आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आयोजक या ठिकाणी बोलवत आहेत आपण देखील यायचं चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅट मधून 4 चेंडू आणि 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्या 10 धावा फार गरजेच्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना ज्यानं 1 षटक आता